फ्रेंड्स, ब्लाऊज डिझाईन कोर्सच्या डे 5 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग, त्याचबरोबर कप स्लीव डिझाईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 2 ब्लाऊज कटिंग करत आहे, म्हणून मी अशा पद्धतीने दोन्ही अस्तरची दुप्पट घडी करून घेतलेली आहे. यामुळे तुमचा कटिंग करण्याचा वेळ वाचतो आणि 2-3 ब्लाऊज सहज कटिंग होतात. तर सर्वात अगोदर आपण इथे आडवी रेघ मारून घ्यायची आहे. डीप नेक ब्लाऊजसाठी आपण इथे शोल्डर घ्यायची आहे 5.25. हे ब्लाऊज मी 32 साईजचं शिवत आहे. 32 साठी 5.25 इंच घ्यायचं आहे शोल्डर आणि मुंडाखोली. छातीच्या मेजरमेंटसाठी छातीचा चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर छाती आहे 32चा चौथा भाग 8, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 10 इंच. 10 इंचावरती मार्किंग करायची आहे. नंतर उंची घ्यायची आहे. उंची आहे 13, त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे 14 इंच. 14 वरती मार्किंग करून घ्यायचं. आडवी रेघ मारून घ्यायची. नंतर कमर घेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे. कमर घेराचा चौथा भाग काढून त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं. कमर घेरा आहे 28. 28चा चौथा भाग 7, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 9 इंच. 9 इंचावरती मार्किंग करायची आहे. दाखवल्याप्रमाणे रेष मारून घ्यायची. छातीच्या साईडने अर्धा इंच आणि कमरेच्या साईडने 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. नंतर मुंडाखोलीचा शेप मारायचा. लारुंदी घ्यायची आहे 2 इंच. गला घ्यायचा आहे 6 इंच. तुम्ही किती पण उंचीचा किंवा कमी घेऊ शकता. रुंदीला घेतलेला आहे खालती 2.5 इंच. अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि गल्याला गोल शेप मारायचा किंवा तुम्ही इथे दुसरा शेपही देऊ शकता. नंतर इथे 3.5 इंच वरती घ्यायचं. दुसऱ्या साईडने 3 इंच वरती घ्यायचं. आडवी रेघ मारून घ्यायची. 4 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मार्किंग करायचं. खालती सुद्धा 4 इंच. नंतर सरळ रेघ मारायची. साईडला अशा पद्धतीने 2 इंच वाढवून घ्यायचं. तिरकी रेघ मारायची. नंतर खालती आपण पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे. खोल्याप्रमाणे आखून घ्यायचं. प्रिन्सेस कटचा शेप मारायचा आहे. अशा पद्धतीने 2-3 डॉट सरळ घेऊन मुंडाखोलीमध्ये वालून घ्यायची. अशा पद्धतीने आपण पुढच्या भागाची प्रिन्सेस कटची ड्राफ्टिंग करून झालेली आहे. आता आपण मागच्या भागाची ड्राफ्टिंग करूया. तर घ्यायची आहे. उंची आहे 13, त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे 14 इंच. 14 इंचावरती मार्किंग करायचं. अशा पद्धतीने आडवी रेघ मारायची. नंतर मुंडाखोली घ्यायची आहे 5.25. अशा पद्धतीने 5.25चा चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे. तिच्या मेजरमेंटसाठी आपण पुढच्या भागा एवढंच मेजरमेंट घ्यायचं. फक्त साईडने अर्धा इंच वाढवलेला आहे तो घ्यायचा नाही. कमर घेराचं मेजरमेंट घेताना
साईडने 2 इंच वाढवलेलं आहे ते घ्यायचं नाही. अशा पद्धतीने आपण मागच्या भागाची ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे. मुंडा खोलीचा शेप मारायचा. रुंदी आहे तेवढीच येईल. नंतर मागच्या भागाची तुम्हाला जेवढी पट्टी ठेवायची आहे त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचा. तर इथे मला 2.5ची पट्टी ठेवायची आहे म्हणून मी इथे 3.5 इंच घेतलेला आहे. नंतर रुंदीला तुम्ही इथे 3.5 इंच घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं. त्याला गोल शेप मारायचा किंवा तुम्ही इथे कोणताही शेप देऊ शकता. पद्धतीने आपण मागच्या आणि पुढच्या भागाची ड्राफ्टिंग करून कंप्लीट केलेली आहे. आता दाखवल्याप्रमाणे कटिंग करायची आहे. स्लीव कटिंगसाठी इथे मी 4 दुप्पट घडी करून फॅब्रिक घेतलेला आहे. लांबी घ्यायची आहे. बाही लांबी आहे 3 इंच. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. 4 इंच आडवी रेघ मारून घ्यायची. रुंदीला मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. छातीचा चौथा भाग. छाती आहे 32. 32चा चौथा भाग 8. तर इथे थोडंसं मेजरमेंट कमी येतं पण चालेल. नंतर बाह्यूतर घ्यायचं आहे 1.5 इंच. सरळ घ्यायचं आपल्याला 2 इंच. घडीच्या बाजून घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. दाखवल्याप्रमाणे बाहीचे दोन्ही शेप मारायचे आहेत. पहिला शेप फुगीर येईल आणि दुसरा शेप थोडासा डाऊनमध्ये. दोन्ही शेप अशा पद्धतीने जॉईंट येतील. दंडघेराचं मेजरमेंट घेताना दंडघेराचा दुसरा भाग करून त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर दंडघेरा आहे 11. 11चा दुसरा भाग 5. त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून होतात 7 इंच. 7 इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने रेष मारून घ्यायची आहे आणि दाखवल्याप्रमाणे कटिंग करायची. गोदावरचा शेप कटिंग करायचा. बाहेरचा सेंटर काढायचा आणि बाही ओपन करून आतला शेप कटिंग करायचा. कटिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. मेन फॅब्रिकची दुप्पट घडी करायची आहे. त्याच्यावरती अस्तरचे भाग अशा पद्धतीने ठेवायचे. मागचा भाग हा घडीच्या बाजूने ठेवायचा आहे आणि बाकीचे भाग जसे बसतील तसे ठेवायचे. अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा मेन फॅब्रिक कटिंग करायचं.
कटिंग झाल्यानंतर शिवायला घ्यायचं आहे. तर इथे मी प्रिन्सेस कटचे मधले भाग दोन्ही अशा पद्धतीने ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे अशा पद्धतीने. अगोदर आपण हाताच्या उजव्या बाजूचा भाग घ्यायचा आहे. तर दाखवल्याप्रमाणे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. नंतर गळ्याची कटिंग करायची आहे अशा पद्धतीने. कट मारायचे, उलटे करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आहे आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. दुसरा भाग घ्यायचा आहे. इथे फक्त आपल्याला गळ्यालाच अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. गळ्याचा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. कट मारून उलट करून दाब शिलाई मारायची. साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. प्रिन्सेस कटच्या कटोरीचे दोन्ही भाग अशा पद्धतीने ठेवायचे. त्याच्यावरती उलट्या बाजूने अस्तर ठेवायचं आणि अस्तरला साईडला शिलाई मारायची. मारून झाल्यानंतर जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. त्याच पद्धतीने दोन्ही कटोऱ्या रेडी करून घ्यायच्या. नंतर अशा पद्धतीने एका साईडने पट्टी ठेवायची आहे. उलट्या बाजूने अर्धा इंच वरून फोल्ड करून घ्यायचा आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. पट्टी थोडीशी दुमडायची आणि जिथे आपण शिलाई मारली आहे तिथेच ती फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारायची. अशा पद्धतीने आपले दोन्ही भाग रेडी होतील. नंतर प्रिन्सेस कटचा शेप जोडायचा आहे. तर दाखवल्याप्रमाणे प्रिन्सेस कटची कटोरी ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन फिरून फिरून कटोरी जोडायची. त्यामुळे बाहेर निघणार नाही. ची शिलाई मारायची आहे. नंतर 1.5 इंचाची पट्टी कापून अर्धा इंच वरून फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन पट्टी जोडायची आहे आणि ती पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची. आणि दुसऱ्या भागालाही खालती पट्टी लावून घ्यायची. आपले पुढचे भाग दोन्ही रेडी होतील.
मागच्या भागावरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे. कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. ला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. अस्तरच्या मापातच गळ्याची कटिंग करायची आहे. कट मारून उलट करून त्याच्यावरती दाबशिलाई मारायची. नंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. अशा पद्धतीने कमरेचा सेंटर काढून घ्यायचा आहे. नंतर सेंटरवरती मार्किंग करून सेंटरपासून अशा पद्धतीने फोल्ड करायचं. खालती अर्धा इंचाचं मार्किंग करून उंचीला 4 इंच मार्किंग करायचं आहे आणि टक्स मारायचा. याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या साईडचा सुद्धा टक्स मारून घ्यायचा आहे. टक्स मारून झाल्यानंतर गळ्याला आणि कमरेला लेस लावायची. गळ्याला आणि कमरेला लेस लावून झाल्यानंतर च्या भागावरती समोरचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची आहे. 4 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. नंतर कापलेली पट्टी घ्यायची, अस्तरवरती ठेवून मार्किंग पर्यंत सरळ शिलाई मारायची आणि मार्किंगच्या मध्ये प्लिटी घ्यायची आहेत. अशा पद्धतीने प्लिटीला सुद्धा वरून शिलाई मारायची. नंतर अस्तरला शिलाई मारून एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. ब्लाऊज वरती साईडला बॉर्डर होती ती अशा पद्धतीने मी कटिंग केलेली आहे. नंतर अस्तरच्या बाजूने ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन जोडून घ्यायची आणि ती वरच्या बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारायची. बाहीचा सेंटर शोल्डरवरती ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एका साईडची बाही जोडायची. तिथूनच डबलची शिलाई मारायची आणि दुसऱ्या साईडची बाही जोडून घ्यायची. याच पद्धतीने दुसरी बाही ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे. नंतर पुढच्या भागाचा सेंटर आणि मागच्या भागाचा सेंटर अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचा आणि साईडला शिलाई मारायची.
नंतर तयार ब्लाऊजचं कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे. हे आहे 16 इंच आणि आपली कंबर आहे 28. मग इथे मी 28चा दुसरा भाग करून घेते. तो येतो 14, म्हणजे इथे 2 इंच जास्त आहे. म्हणून मी दोन्ही बाजूने 1-1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून सोडून देते. नंतर दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आहे 11. 11चा दुसरा भाग 5.5 अशा पद्धतीने 5.5 वरती मार्किंग करायचं आणि दंडघेर ते कमरेपर्यंत सरळ रेष मारायची. इथे आपल्याला डीप नेक असल्यामुळे छातीचं मेजरमेंट लागणार नाही. मार्किंगवरती शिलाई मारायची आणि साईडला पाव इंचावरती 2-3 शिलाई एक्स्ट्रा मारायच्या. पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंग करायचं आहे. नंतर रस्सी लावण्यासाठी इथे मी रस्सीचे मेजरमेंट 21 इंच घेते. त्याच पद्धतीने आपण 2 रस्स्या कापून घ्यायच्या आहेत. नंतर लटकनसाठी इथे मी अर्धगोल कापून घेतलेला आहे. मेन फॅब्रिकवरती ठेवून शिलाई मारायची दाखवल्या पद्धतीने. एक्स्ट्रा भाग कटिंग करायचा आहे. उलटं करून दाब शिलाई मारायची. नंतर 2 भाग कटिंग करायचे आणि दाखवल्याप्रमाणे लटकन तयार करून घ्यायचे. नंतर तयार ब्लाऊजवरती लटकन लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कट डीप नेक ब्लाऊज रेडी होईल. त्याचबरोबर आपण फ्री ब्लाऊज डिझाईन कोर्ससाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या नवीन भागांचे व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला येईल.